आता पाहूया दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरणाऱ्या काही महत्त्वाच्या टिप्स। नमस्कार, मी जान्हवी आणि आज आपण तिळाबद्दल बोलणार आहोत। तीळ म्हटलं की तिळाचे लाडू, वड्या, चिक्की आणि मकर संक्रांतीचा सण डोळ्यासमोर येतो। चटणीत, भाकरीत, थालीपीठावर, गुळाच्या पोळीत, अनेक मसाल्यांमध्ये आणि इव्हन बिस्किट्स आणि पावावर सुद्धा तिळाचा वापर केला जातो। तीळ आणि वावडिंग दुधात वाटून त्याचा लेप जर कपाळावर केला तर मायग्रेनसारखा त्रासही बरा होतो। तीळ खाल्ल्याने फक्त शरीरच धष्टपुष्ट होत नाही तर दात सुद्धा मजबूत होतात। रोज रात्री झोपण्यापूर्वी काळे तीळ चावून चावून खावेत आणि तिळाच्या तेलाची गुळणी 10 ते 15 मिनिटं तोंडात धरून ठेवावी, त्याने दात मजबूत होतात। जर कान दुखत असेल तर तिळाच्या तेलात लसूण घालून ते तेल चांगलं गरम करावं आणि मग ते तेल थोडं कोमट झाल्यावरती किंवा थंड झाल्यावरती ते कानात घातल्याने कानदुखी थांबते। थंडीमुळे त्वचा जर ड्राय झाली असेल, हातापायांवर किंवा ओठांवर भेगा पडल्या असतील तर तिळाचं तेल तिथे लावल्याने फायदा होतो। आपल्या चेहऱ्यावर जर पिगमेंटेशन झालं असेल तर तिथे सुद्धा आपण तिळाचं तेल लावू शकतो, त्याने सुद्धा फायदा होतो। तीळ त्वचेची लवचिकता वाढवतं, त्यामुळे जर त्वचेवर सुरकुत्या पडल्या असतील तर त्याही कमी होण्यास मदत होते। जर त्वचेवर जखम झाली असेल किंवा कुठेतरी भाजलं कापलं असेल तर तिळाचं पोटीस आपण तिथे लावल्याने जखम लवकर भरून येते। जर केसांना आपण तिळाच्या तेलाने मसाज केला तर केस काळेभोर दाट चमकदार होतात, केसातील कोंडा जातो आणि केसांची वाढही चांगली होते। तीळ डायबिटीजच्या पेशंटसाठी सुद्धा खूप उपयुक्त ठरतं। त्यातल्या हाय मॅग्नेशियम कंटेंटमुळे शरीरातलं इन्सुलिन आणि ग्लुकोजचं लेवल नियंत्रणात राहतं। तीळ हृदयासाठीही खूप चांगलं आहे, ते हृदयविकार असलेल्या पेशंट्सनी नियमित घेतलं पाहिजे, त्यामुळे हायपरटेन्शन आणि BP कमी होण्यास मदत होते। बॅड कोलेस्ट्रॉल सुद्धा कमी होतो आणि कार्डिओव्हास्क्युलर डिझीजेस आणि स्ट्रोकची शक्यताही कमी होते। तीळ डिप्रेशन, स्ट्रेस आणि एन्झायटी सुद्धा कमी करण्यास मदत करते। तीळ नियमित खाल्ल्याने मन शांत होतं आणि झोपही चांगली लागते। तीळ खाल्ल्याने मसल्स स्ट्रॉंग होतात आणि आपला स्टॅमिनाही वाढतो आणि एनर्जी लेवल सुद्धा वाढते। जर रोज सकाळी लवकर उठून 1 ते 2 चमचे तीळ उपाशी पोटी खाल्ले तर शरीर तर धष्टपुष्ट होतंच, पण तारुण्य सुद्धा आपल्याला प्राप्त होतं। जर योग्य प्रमाणात तिळाचा समावेश आपण आपल्या आहारात केला तर त्याचे भरभरून गुण आपल्याला मिळू शकतात। तिळाला पॉवर फूड असं म्हटलं जातं, तर मग रोजच्या आहारात नक्कीच तिळाचा समावेश करा आणि आपलं शरीर धष्टपुष्ट ठेवा।